हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंत एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये ICDS अंगणवाडी मुख्य सेविका याकरिता आपण सामान्यज्ञान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ अगदी खास होणार आहेत। ह्या व्हिडिओ सिरीजमधील लेक्चर क्रमांक 20 आहे। काळजीपूर्वक बघा। याआधीचे सर्व व्हिडिओ देखील आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, यंग बंगाल या चळवळीत खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? ऑप्शन आहेत महात्मा गांधी, सर हेनरी विवियन, देवेंद्रनाथ टागोर की हेनरी कॉटन। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सर हेनरी विवियन। लक्षात घ्या, 16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा दिवस बंगाली जनतेने दुखवटा दिन म्हणून पाळला। डॉक्टर प्रफुल्लचंद्र रे यांनी बंगाल केमिकल्स हा औषधाचा स्वदेशी कारखाना काढला। पुढील प्रश्न, 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? ऑप्शन आहेत रंगो बापूजी, धारराव पोवार, रघुनाथ करंदीकर की पो हसूम। आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता। लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर आहे रंगो बापूजी। रंगो बापूजी हे प्रतापसिंह महाराजांच्या दरबारातील हुशार व्यक्तिमत्व होते। सातारा संस्थान खालसा केल्यानंतर आपली बाजू ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी ते लंडनला गेले होते। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला आहे? ऑप्शन आहेत इनॅक, परम, IBM की डेल। सोपा प्रश्न आहे, खाली कमेंट करायचं आहे। तर योग्य उत्तर आहे परम। परम हा सुपर कॉम्प्युटर सीडॅक म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग यांनी पूर्णस्थितीत संस्थेने तयार केला आहे। पुढील प्रश्न, बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलीस प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? ऑप्शन आहेत रशिया, जपान, ब्रिटन की जर्मनी। तर याचे योग्य उत्तर आहे रशिया। बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास रशिया देशाचे सहकार्य लाभले आहे। छत्तीसगड येथे भिलाई लोह पोलाद प्रकल्प आहे, तो ओडिसा येथे रूरकेला लोह पोलाद प्रकल्प आहे। यानंतर पुढील प्रश्न, पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण डॅडॅश येथे पोलीस अकॅडमीमध्ये दिले जाते। ऑप्शन आहेत नाशिक, पुणे, नागपूर की दौंड। तर कुठे दिले जाते? नाशिक या ठिकाणी। नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे। येथे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं। पुढील प्रश्न, CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय? ऑप्शन आहेत सायबर क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, क्राईम अँड कस्टम्स ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, सायबर क्राईम ट्रेनिंग नेटवर्क सिस्टीम। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम। CCTNS हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या अंतर्गत ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून पोलीस सेवा अधिक सक्षम करण्याचा उद्देश आहे। या प्रणालीची सुरुवात 2009 मध्ये झाली। पुढील प्रश्न, दहशतवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 11 मे, 21 मे, 21 एप्रिल की 11 एप्रिल। तर दहशतवाद विरोधी दिन हा 21 मे रोजी साजरा केला जातो। 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन ते 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो। आणि लक्षात घ्या, जर आपल्याला 18,000 प्लस प्रश्न जर पाहिजे असेल ICDS चा अभ्यास करण्याकरिता तर आपल्याकडे आहे। यामध्ये तुम्हाला सामान्यज्ञान, मराठी, इंग्रजी व्याकरण, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता, ICDS योजना व कायदे हे सर्व भेटणार आहे। याकरिता तुम्हाला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा, तुम्हाला डिटेल प्रोव्हाइड केल्या जाईल। पुढील प्रश्न, खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ मिळाले? ऑप्शन आहेत लंडन, हेलेन्स्की, न्यूयॉर्क की मॉस्को। तर योग्य उत्तर आहे हेलेन्स्की या ठिकाणी। खाशाबा जाधव यांना हेलेन्स्की येथे कुस्तीत ब्रॉन्झ पदक मिळालं आहे। पुढील प्रश्न, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2009 प्राप्त खेळाडू दीपा मलिक ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
ऑप्शन आहेत टेनिस, हॉकी, कुस्ती की पॅरा ॲथलेटिक्स. तर दीपा मलिक ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पॅरा ॲथलेटिक्स. क्रीडा क्षेत्रातील हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. पुढील प्रश्न, पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? ऑप्शन आहे 100 अंश सेल्सिअस, 0 अंश सेल्सिअस, 4 अंश सेल्सिअस की 213 अंश सेल्सिअस. घनता म्हणजेच काय तर डेन्सिटी. पाण्याची डेन्सिटी कोणत्या टेम्परेचरला अधिक असते तर ते आहे 4 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा जो गोठणबिंदू आहे तो आहे 0 अंश सेल्सिअस. पाण्याची महत्तम घनता 4 अंश सेल्सिअसला आहे. तर 0 अंश सेल्सिअसमध्ये पाण्याच्या कणामध्ये तेवढ्याच तापमानाच्या बर्फापेक्षा अधिक ऊर्जा असते. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन आहेत केंद्र सरकार, राज्य सरकार, सर्वोच्च न्यायालय की भारतीय संसद. तर घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार हा भारतीय संसदेला आहे. भारतीय संसद साध्या बहुमताने राज्यांच्या सीमा कायद्याने बदलू शकतात. पुढील प्रश्न, मिस इंडिया USA 2022चा किताब कोणी पटकावला? आर्या वाळवेकर, सिम्या शर्मा, संजना चेकुरी की नीलम सरन. तर मिस इंडिया USA 2022चा किताब आर्या वाळवेकर यांना मिळाला आहे. व्हर्जिनिया इथल्या भारतीय अमेरिकन आर्या वाळवेकर हिने मिस इंडिया USA 2022चा किताब पटकावला आहे. या सौंदर्य स्पर्धेमध्ये व्हर्जिनिया विद्यापीठात विद्यार्थिनी सौम्या शर्मा ही दुसऱ्या क्रमांकावर होती, तर न्यू जर्सीची संजना चेकुरी तिसऱ्या क्रमांकावर होती. भारताबाहेर आयोजित करण्यात येणारी ही सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय विजेतेपद स्पर्धा आहे. पुढील प्रश्न, भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन आहेत व्यंकय्या नायडू, जगदीप धनखर, मार्गारेट अल्वा की ओम बिर्ला. तर भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखर यांची निवड झाली आहे. जगदीप धनखर यांची भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. जगदीप धनखर यांना NDAने भाजपाकडून उमेदवारी दिली होती. तसेच जे ICDS अंगणवाडी मुख्य सेविकेचे जे मटेरियल आहे त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहेत तर ICDS योजना, पोषण अभियान, कायदे यावर प्रश्न, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न, ॲप्टिट्यूडचे प्रश्न. जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. ॲप्लिकेशन थ्रू देखील मटेरियल घेऊ शकतात. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.